असाधारणं कारणं करणं. तर चार प्रकारच्या काय सांगितल्या प्रमा. चार प्रकारच्या प्रमा कोणत्या? प्रमा म्हणजे काय? यथार्थ अनुभवालाच प्रमा म्हणतात की नाही. यथार्थ अनुभव किती प्रकारचा? कोणकोणता? प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा, उपमिती प्रमा, शाब्दी प्रमा. याचं नाव काय? अनुभव. कोणता अनुभव? यथार्थ अनुभव. आणि या यथार्थ अनुभवाचे चार काय आहेत? करण आहेत. कोणते करण? तत्करणमपि चतुर्विधम. त्यांचे करण सुद्धा किती? चार प्रकारचे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान शब्द भेदात आहे की नाही, असं सांगितलं की नाही. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द हे कोण झाले? करण झाले. कोणाचे करण झाले? प्रमेयचे करण झाले. कोणत्या प्रमेयचे करण झाले? कोणती प्रमा? चार प्रकार. कोणत्या प्रमा? चार. ह्या चार प्रकारच्या प्रमेयचे चार प्रकारचे करण है ना. यथार्थ अनुभवात्मक प्रमाया करणमित्यर्थ. नाही, पदकृत्यात आलतं ना. यथार्थ अनुभवात्मक म्हणजे यथार्थ अनुभव हेच आहे स्वरूप ज्याचं. त्या अशा कोण? प्रमाया प्रमेयचे करण. किती करण आहेत? प्रमेयचे करण चार आहेत. चार प्रकारच्या प्रमेयचे चार प्रकारचे करण आहेत. तर मग करण म्हणजे काय असा झालता प्रश्न. करण म्हणजे काय? तर लक्षण करणाचं केलं असाधारणं कारणं करणं. असाधारण कारणं करणं. जे असाधारण कारण असतं त्यालाच काय म्हणायचं? करण. म्हणजे कारणाला करण म्हणायचं. कारणाला करण, कोणत्या बी कारणाला करण म्हणायचं नाही. असाधारण कारण असेल तरच करण म्हणायचं. कारणाचे किती प्रकार? तीन का दोन? साधारण कारण आणि असाधारण कारण. तर साधारण कारणाचे किती प्रकार? 9 प्रकार. आणि असाधारण कारणाचे किती प्रकार? 3 प्रकार. 3 प्रकार आहे का नाही. समवायी, असमवायी आणि निमित्त हे पुढे येणार आहे. तर पहा, जे असाधारण कारण असते त्यालाच काय म्हणायचं? करण म्हणायचं. जसं की आता उदयाच्या पदकृत्यामध्ये त्याच्यावर पदकृत्य करतात. कालादि वारणाय असाधारण मिती. कालावर अतिव्याप्ती होऊ नये. काल वगैरे येत नाही. 9 प्रकारचे कोण आहेत? साधारण कारण. साधारण कारणावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून असाधारण हे पद टाकलं. जर असाधारण पद नसतं टाकलं तर इतकंच लक्षण राहिलं असतं कारणम करणम. कारणम करणम. तर कारणम करणम म्हणल्यानंतर साधारण कारणावर गेलं असतं की नाही. कारण तर साधारण कारण बी कारणच आहे. आलं लक्षात की नाही. म्हणले काय म्हणलं? जे माणूस असतो तो शिक्षक असतो. जो माणूस असतो तो शिक्षक असतो. मग कोणी ढोर वळणारा माणूस बी काय होईल? शिक्षक होईल. तसंच जे कारण असतं ते करण असतं. मग काय होईल? साधारण कारण सुद्धा करण होईल. म्हणून काय टाकलं पद? असाधारण. बन गई बात. व्यापारी अतिव्याप्ती वारणा व्यापार वित्पे देय. व्यापारावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून व्यापारवत हे पद सुद्धा टाकायचं. मग प्रश्न आला, हे व्यापार काय भानगड आहे की नाही. तर व्यापाराचं लक्षण काय? द्रव्यान्यत्वे सती तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक व्यापार. द्रव्यान्यत्वे सती द्रव्याहून भिन्न पाहिजे, तज्जन्य पाहिजे आणि तज्जन्य जनक पाहिजे. आलं का लक्षात? उदाहरणाकरता कोणतं घेतलं? घटसंयोग. घटसंयोगाला काय करायचं? व्यापार करायचं. आणि तत्न काय घ्यायचं? कपाल. तत्न काय घ्यायचं? कपाल. कपालजन्य आहे की नाही कोण? संयोग. आणि कपालजन्य असून कपालापासून उत्पन्न होणाऱ्या घटाचा काय? जनक आहे. संयोग. कपालापासून होणाऱ्या घटाचा जनक कोण आहे? संयोग आहे. म्हणून संयोग कोण आहे? म्हणून संयोग कोण आहे? व्यापार. तर व्यापारात आणि पुन्हा व्यापार कसा आहे? द्रव्यान्य आहे की नाही. द्रव्यान भिन्न आहे की नाही. द्रव्यान्य तो त्याच्या ठिकाणी राहते की नाही. संयोग हा द्रव्य आहे का? नवद्रव्यामध्ये संयोग बसतो का? नाही. संयोग गुण आहे. म्हणून संयोगावर पहिलं लक्षण बसलं द्रव्यान्यत्व.
तज्जन्यत्व बी बसलं. तज्जन्य म्हणजे कपालजन्य, आणि कपालजन्य कोण? घट, आणि त्या घटकाचा जनक सुद्धा संयोग आहे, कारण संयोगाशिवाय घट होत नाही. संयोगाशिवाय घट होणार नाही. कोणाच्या संयोगाशिवाय? कपालाच्या संयोगाशिवाय घट होऊ शकत नाही. म्हणून कपाल जनक संयोग काय झाला? जनकही झाला. कोणाचा जनक झाला? घटाचा जनक झाला. घटाचा जनकही आहे की नाही? कोण? संयोग. पुन्हा त्याच्या ठिकाणी द्रव्य अन्यत्व बी आहे. पुन्हा तज्जन्य आहे. तज्जन्य म्हणजे कपालजन्य पण आहे. बन गई बात. वा. त्याच्यानंतर पुन्हा आज समजायला लागलं कालच्या पेक्षा? नाही समजलं? वा, कालच समजलं होतं. वा, मग हे जाऊन कुंभाराला सांग. ईश्वर इच्छादी वारण आहे तज्जन्यत्वे सती, है ना. तज्जन्यत्व जर पद काढ, है ना, तज्जन्यत्व हे जर पद काढ, तर द्रव्यान्यत्व हे ईश्वर इच्छेमध्ये आहे की नाही? ईश्वर द्रव्यान्य आहे की नाही? ईश्वर इच्छा द्रव्यामध्ये येते का? नाही. म्हणून द्रव्यान्य, द्रव्यान भिन्न आहे कोण? इच्छा. मग एक पद बसलं त्याच्यात, द्रव्यान्यत्व त्याच्यात बसलं, आणि हे पद टाकायचं नाही. तज्जन्यत्व हे पद टाकायचं नाही. मग राहिलं कोणतं पद? तज्जन्य जनक. द्रव्याहून भिन्न असून तज्जन्य जनक. तत्न काय घ्यायचं? तज्जन्य कोण घ्यायचा? ईश्वर इच्छा. ईश्वर इच्छा जन्य कोण झालं? दंडा. काय? दंड. ईश्वर इच्छा जन्य झाले की दंड. ईश्वर इच्छा जन्य असून तज्जन्य कोण? ईश्वर इच्छा जन्य कोण? घट. त्या ईश्वर इच्छा तज्जन्य म्हणजे दंडापासून होणाऱ्या घटाला सुद्धा ईश्वर इच्छा कारण आहे की नाही? हा, मग ईश्वर इच्छा पासूनच घट बनला की नाही? मग तज्जन्य जनक कोण झाली? ईश्वर इच्छा झाली. तज्जन्य जनक ईश्वर इच्छा झाली. परंतु ईश्वर इच्छा झाली ना. हा, ईश्वर इच्छा काय झाली? व्यापार झाली. मग व्यापार झाली. कोणतं पद नाही टाकलं तर? तज्जन्यत्व. काय काय कसं कसं लावायचं? द्रव्यान्यत्व. ईश्वर इच्छा कशी झाली? द्रव्याहून अन्य. आणि तज्जन्य, तज्जन्य जनक. तज्जन्य कोण? ईश्वर इच्छा जन्य कोण आहे? दंड. आणि दंड कशाचा जनक आहे? घटाचा जनक आहे. आणि घटाचा जनक नाही, घटापासून तज्जन्य कोण? घटजन्य. आपलं दंडजन्य कोण? घट. आणि घटाचे बी जनक कोण आहे? ईश्वर इच्छा. आणि तज्जन्यत्व आहे की नाही? परंतु तिच्या ठिकाणी तज्जन्यत्व येणार नाही. तज्जन्यत्व आता तत्न काय घेतलं आता आपण? तज्जन्यत्व. तज्जन्यत्व हे ईश्वर इच्छेवर येणार नाही. तज्जन्यत्व म्हणजे जर ईश्वर इच्छा घेतली तत्न, तर तज्जन्य ईश्वर इच्छा. ईश्वर इच्छा जन्य आहे का? अरे ईश्वर इच्छा जन्यच आहे ना. ईश्वर इच्छा घ्यायचा दंड. तत्न काय घ्यायचा? दंडजन्य कोण? घट. दंडजन्य कोण आहे? घट. आणि घटाची जनक कोण आहे? ईश्वर इच्छा. तत्न काय 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 घेतला आपण? दंड. दंडजन्य कोण? घट. आणि घटाची जनक कोण आहे? ईश्वर इच्छा. आता ईश्वर इच्छेवर गेलं की नाही? मग तत्न काय घेतलं? दंड. मग ते दंडजन्य आहे का? ईश्वर इच्छा नाही. म्हणून तज्जन्यत्वे काय पाहिजे? तज्जन्यत्वे हे पद टाकल्यानंतर कशावर जाणार नाही? ईश्वर इच्छावर जाणार नाही. तत्न काय घेतलं? दंड. दंडजन्य आहे का ईश्वर इच्छा? नाही. मग तज्जन्यत्व कोणावर येईल? मग दंडावर. दंड कसा आहे? तज्जन्य. तज्जन्यत्वे सती तज्जन्यत्व कोणावर येईल? तज्जन्यत्व. आता 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 घट उत्पन्न करायचं आहे. आणि घट उत्पत्तीला कोण करायचे? भ्रमण क्रिया व्यापार करायची. काय करायची? भ्रमण क्रिया ही व्यापार करायची. तर भ्रमण क्रिया कोणापासून उत्पन्न होणार? दंडापासून, है ना. तज्जन्यत्वे. मग दंडापासून कोण झाली उत्पन्न? भ्रमण क्रिया. आणि तज्जन्य दंडजन्य कोण आहे? घट. आणि त्या घटाची जनक कोण झाली? भ्रमण क्रिया. आहे की नाही?
म्हणजे ईश्वर इच्छावर सरळ सरळ चाललंय. कसं काय केल्यानंतर तज्जन्यत्व हे पद काढून टाकल्यानंतर, तज्जन्यत्व हे पद काढून टाकल्यानंतर कसं होईल मग? द्रव्यानत्वे सती तज्जन्यजनक. तत्न काय घेतलं? दंड. दंडजन्य कोण? घट. आणि घटाची बी जनक कोण झाली? ईश्वर इच्छा. मग तज्जन्यजनक कोण झाली? ईश्वर इच्छा. परंतु ही ईश्वर इच्छा तज्जन्य आहे का? दंडजन्य आहे का? नाही. म्हणून काय टाकायचं पद? तज्जन्यत्वे सती टाकायचं. कशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून? ईश्वर इच्छेवर अतिव्याप्ती होऊ नये. आता दुसरी वळ. कुलालजन्यत्वे सती कुलालजन्य घटजनकत्वम कुलाल पुत्रस्यापि अस्ति आणि अस्ति आणि अतः तत्र अतिव्याप्ति वारणाय प्रथमं सत्यंतम पदम. प्रथमं सत्यंत पदम. सत्यंत प्रथम पहिलं पद कोणतं आहे? लक्षणामधलं पहिलं पद कोणतं आहे? द्रव्यान्यत्वे. द्रव्यान्यत्वे हे जर पद नाही टाकलं आणि इतकंच लक्षण केलं तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनक, तर कोणावर अतिव्याप्ती होईल? कुलाल पुत्रावर. कोणावर होईल? कुंभाराच्या पोरावर अतिव्याप्ती होईल. कशी अतिव्याप्ती होईल? तज्जन्य. तज्जन्य कोण? कुलालजन्य. कुलालजन्य कोण आहे? कुंभाराचं पोर. तज्जन्य. आणि तज्जन्य कोण आहे? पुन्हा कुंभारजन्य कोण आहे? घट आहे. आणि त्या घटाचा जनक कोण आहे? कुंभाराचं पोर आहे का नाही? मग अतिव्याप्ती कोणा व्हायला लागली? इथं दोघं बी काय करायचं? घट बनवायचे. कुंभार आणि कुंभाराचा मुलगा हे दोघं मिळून काय बनवायत? घट बनवायत. मग हे आखं लक्षण कोणावर जाईल? तज्जन्यत्वे सती. तज्जन्य कोण? मुलगा. आणि तज्जन्य कोण? पुन्हा घट. आणि त्याचा जनक कोण? कुंभाराचा पोरगा. मग कुंभाराचा पोरगा काय होईल? व्यापार होईल. व्यापार होईल आहे की नाही? मग त्याच्या पण ते व्यापार द्रव्य होत असतं का? नाही. म्हणून द्रव्यान्यत्व हे पद टाकायचं. द्रव्यान्यत्व पद टाकलं की कुंभाराच्या पोरावर अतिव्याप्ती होत नाही. कारण कुंभार काय? कुंभाराचं पोरग द्रव्य आहे. आणि दंड रूपादी वारणाय तज्जन्य जनक. नाही ना? दंड रूपादी, दंडाचं रूप वगैरे है ना? दंडाचं रूप हे जर तज्जन्य जनक हे पद नाही टाकलं तर काय होईल? द्रव्यान्यत्व. द्रव्याहून भिन्न आहे की नाही? द्रव्याचं रूप आपलं दंडाचं रूप हे द्रव्याहून भिन्न आहे. रूप काय असतं? गुण. आणि तज्जन्यत्व म्हणजे दंडजन्यत्व. दंडापासून उत्पन्न झाले की नाही? कोण? रूप. एवढंच लक्षण केलं. द्रव्यान्यत्वे तज्जन्यत्वे. द्रव्यान्यत्वे सती तज्जन्यत्वम आणि व्यापारस्य लक्षणम. एवढंच जर लक्षण केलं. पहिले दोनच पद कोणते? द्रव्यान्यत्वे सती तज्जन्यत्वे. बस एवढंच लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती येईल? रूपावर. कशावर अतिव्याप्ती येईल? दंडाच्या रूपावर. दंडाचं रूप कसं आहे? द्रव्याहून. आणि तत् म्हणजे कोण? दंडा. आणि दंडापासून जन्य आहे की नाही? परंतु तज्जन्य जनक आहे का? दंडापासून जे उत्पन्न होतं त्याला उत्पन्न करणारे का? नाही. म्हणून तज्जन्य जनक हे पद टाकायचं. कसं कळालं नाही काही? कळालं. म्हणून काय पद टाकायचं? तज्जन्य जनक. कळालं? कालच्या पेक्षा कळालं आज? घटाला उत्पन्न करू शकता. तज्जन्य जनक नाही ना? कोण? घट रूप. दंडाचं रूप. तज्जन्य कोण आहे? दंडजन्य घट आहे. आणि त्याच्या त्याला उत्पन्न करणारे रूप. दंडाचं रूप कारण थोडंच आहे कशाला? घटाला. ते कसं आहे? अन्यथा सिद्ध आहे. कारण सामग्रीच्या बाह्य. कारणाहून जे बाह्य असतं, कारण सामग्रीहून बाह्य असतं, त्याला काय म्हणायचं? अन्यथा सिद्ध. घटाला कारण कोण? दंड कारण आहे, कुंभार कारण आहे, माती कारण आहे, चक्र कारण आहे, दंड कारण आहे. पण गाढव कारण आहे का?
गाढव कारण आहे ना, गाढव मग जर माती त्याच्या बायकोनं आणली तर घट होत नाही. मग मातीशिवाय घट होतो का? नाही. चक्राशिवाय घट होतो का? दंडाशिवाय घट होतो का? नाही. आणि कुंभाराशिवाय घट होतो का? नाही. आणि गाढवाशिवाय घट होतो का? होतो. गाढवाशिवाय बी होतो. हे इतक्या कारण सामुग्र्या झाल्या. काय काय कारणाच्या समुदायाला काय म्हणतात? कारण सामुग्री. कोण कोण कारण झालं? माती, चक्र, दंड, कुला, हे झाले कारण सामुग्री. याला म्हणायचं कारण सामुग्री. आणि कारण सामुग्रीच्या बाहेर की नाही गाढव? मग गाढव काय झालं? अन्यथा सिद्ध. असं का? बाबाचा पाठ चालू होता मस्तपैकी. अन्यथा सिद्धाचे विषय सांगू लागले वक्ते बाबा. पुढे चला. कारण, कारणाला काय म्हणायचं? करण म्हणायचं. हे झालं, कळालं. असाधारण कारणाला करण म्हणायचं. पण कारण म्हणजे काय हेच माहित नाही आम्हाला. काय म्हणजे कारण म्हणजेच माहित नाही. तर ते कारणाचं लक्षण सांगतात. कार्य नियत पूर्ववृत्ती कारणम. काय काय काय? कार्य नियत पूर्ववृत्ती कारणम. कार्याच्या नियमान पूर्ववृत्ती असतं. पूर्ववृत्ती म्हणजे अगोदर असतं. कार्याच्या नियमानं जे अगोदर असतं त्याचं नाव असतं कारण. काय असतं त्याचं नाव? कारण. कारण कशाला म्हणायचं? कार्याच्या पूर्वी असतं. मग कार्याच्या पूर्वी तर किती गोष्टी आहेत. घट बनण्याच्या अगोदर कुंभार होता की नाही? कुंभार तर आहेच. त्याच्यानंतर घट बोलण्याच्या अगोदर ज्या झाडाखाली घट बनवला ते सुद्धा काय झाड बी होतं की नाही? मग झाड कारण आहे का घट बनायला? झाडाची सावली कारण आहे का? नाही. तिथंच गाढव बसलं होतं ते कारण आहे का? नाही. मग कार्य नियत पूर्ववृत्ती तर झाड बी आहे. कार्य पूर्ववृत्ती तर काय झाड पण आहे. पण नियत पूर्ववृत्ती नाही. काय नाही? नियत पूर्ववृत्ती या शब्दाचा अर्थ अवश्यम भावी. काय? अवश्यम भावी असलंच पाहिजे. ते असलं तरच काय बनतंय? कार्य बनतंय. त्याचं नाव कारण. कार्याच्या अगोदर जे अवश्यम भावी असतं म्हणजे नियत पूर्ववृत्ती असतं त्याला म्हणायचं कारण. कळलं? कार्याच्या अगोदर कसं असतं? जे नियमानं असतं. नियमानं असतं म्हणजेच काय? अवश्यम भावी असतं. त्याचं नाव काय? कारण. कार्याच्या अगोदर जे अवश्यम भावी असत किंवा नियतपूर्व वृत्ती. नियतपूर्व असत. अवश्यम भावी ना. अवश्यम भावी या शब्दाचा अर्थ अवश्य असणं. कार्याच्या अगोदर जे अवश्यम भावी असते. संस्कृत मध्ये त्याचं नाव काय? कार्यनियत प्रवृत्ती कारणम. म्हणा. कार्यनियत प्रवृत्ती कारणम. चला आता पदकृत्यात या. पदकृत्यात आल्याशिवाय मजा नाही. असं ठोकर ठोकर मजा येईल झाली आता आजकाल आहे का नाही? मोठा डोसकं दुखत आहे का? असं छान वाटतंय. होय. शंकर महाराज पदकृत्य शिकायला मजा वाटते का खाली ठोकर ठोकर अक्षर? पदकृत्य शिकायला. त्याच्यात कसं आहे? फोडून सांगितलं. काय सांगितलंय? फोडून सांगितली पोथी. चला कार्य कशाला म्हणायचं सांग. पदकृत्यात प च्या पुढे चला. कार्येती. कार्य नियतावश्यम भाविनी पूर्ववृत्ती पूर्वक्षण वृत्ती यस्य तत् इत्यर्थः. तत् इति तत् तत् इत्यर्थ. इथं ते पुसलं गेलं का रे जरा? बरं चला जाऊ द्या. घ्या अर्थ. लक्षात इकडे पहा. कार्य नियतावश्यम भाविनी पूर्ववृत्ती. पूर्ववृत्ती म्हणजे काय?
कार्य नियत आवश्यम भाविनी. कार्याच्या अगोदर नियमानं जे अवश्य असतं, अवश्य असलंच पाहिजे. काय 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 कार्याच्या अगोदर नियमानं असलंच पाहिजे. त्यालाच म्हणायचं पूर्ववृत्ती. कार्य आवश्यम भाविनी पूर्ववृत्ती म्हणजेच काय? पूर्वक्षण वृत्ती. पूर्वक्षण वृत्ती काय म्हणायचं त्याला? पूर्वक्षण कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर, जस्ट अगोदर जे असलंच पाहिजे. काय 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 जस्ट म्हणजे क्षण, त्या क्षणाला एकदम असलंच पाहिजे. त्याचं नाव काय? कारण. त्याला काय म्हणायचं? कारण. जसं अनियत रासाभादी वारणा नियतेती. आता लक्षण केलंय, मूळ 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 लक्षणाकडे या. कार्य नियत पूर्ववृत्ती कारणम है ना. त्याच्यामधलं जर नियत पद काढ है ना, कार्य पूर्ववृत्ती कारणम, कार्याच्या अगोदर जे असतं त्याला कारण म्हणायचं. असं जर लक्षण केलं तर नियत रासभादी कशावर व्याप्तीवर? रासभादीवर. कशावर अतिव्याप्ती होईल? रासब म्हणजे काय? काय माहित पप्पा? रासब तुला माहित नाही? काय कमाल झाली. अरे रासब म्हणजे गाढव. रासब म्हणजे काय? गाढव. ते तुम्हाला माहित नव्हतं? हा कमाल झाली. भावकीची ओळख नाही. कमाल झाली बा. आमची भावकी रासब आहे. काय रासब महाराज? आपल्याला कोणी म्हटलं असतं तू रासब आहे का? एकाच राशीचा आहे. अनियत रासबादी वारणाय. हे रासबादी कसे आहेत? अनियत आहेत. नियमान आधी आहेत का? घट बनण्याच्या. बसला आपलं ते गाढव, घट बनू लागला आणि गाढव बसला आपलं तिथं. पाहत नाही आपलं, बसलं ते त्याच्या नादामध्ये. सावली होती, बसलं आणि उठून गेलं. आणि उठून गेल्यानंतर बी घट बनला आणि ते होतं तवा बी घट बनला. तर मग घट बनण्याला कारण गाढव आहे का? नाही. पण ते नियमान अवश्य आहे. ते कोण आहे? दंड आहे, चक्र आहे, कुलाल आहे, पुन्हा माती आहे. ते नियत पूर्ववृत्ती आहेत. कोण? दंड, चक्र, कुलाल. पण रासब काही नियत पूर्ववृत्ती नाही. नुसतं एवढंच लक्षण केलं कार्य पूर्ववृत्ती, तर कार्य पूर्ववृत्ती तर गाढव बी आहे. कार्य पूर्ववृत्ती कोण आहे? गाढव आहे. पण गाढवाला कारण म्हणता येत नाही. कार्य नियत पूर्ववृत्ती जे लिंबाचं झाड बी आहे. कुठलं लिंबाचं झाड? ज्या झाडाखाली बसून काय केला? घड बनवला. तर ते सुद्धा झाड बी काय? कार्य पूर्ववृत्ती आहे. नियत पूर्ववृत्ती नाही, कार्य पूर्ववृत्ती आहे. आणि दुसऱ्या दिवशी काय केलं? झाड टाकलं तोडून. झाड तोडून टाकलं तरी ते कुंभाराचा जे आवा आहे, त्या आवा तिथंच होता. बनवण्याचं कार्यक्रमाचं ती जागा तिथंच होती, भट्टी. मग त्यानं काय केलं? त्यानं जरा असं तळवट झाकलं आणि त्याच्या खाली बसून काय बनवले? घट तयार केला. मग ते झाड काय कारण झालं का? कशाला? घटाला कारण. घटाच्या पूर्ववृत्ती होतं की नाही? पूर्ववृत्ती होतं, पण कारण नाही. कारण का नव्हतं? तर नियत पूर्ववृत्ती नव्हतं. नियत पूर्ववृत्ती कोण आहेत? कुंभार, माती, चक्र. बस. त्याच्यानंतर पूर्व पद काढून टाका. पूर्व पद काढून टाकला काय राहील? कार्य नियत वृत्ती. काय होईल? काय राहील? कार्य नियत वृत्ती. एवढंच लक्षण होईल कारणाचं. तर कार्य नियत वृत्ती कोण आहे? कार्य सुद्धा आहे. कार्य नियत वृत्ती कार्य सुद्धा आहे. नियत वृत्ती म्हणजे नियमानं राहणार. कार्याच्या नियमानं कोण राहतं सोबत? कार्य सुद्धा राहतं. कार्याच्या सोबत नियमानं कोण राहतं? कार्य सुद्धा राहतं. स्वतःच्या सोबत राहतो की नाही नियमानं? पण पूर्ववृत्ती पाहिजे. काय पाहिजे? पूर्व शब्द महत्वाचा. पूर्व शब्द नाही टाकला तर लक्षण कशावर जाईल? कार्यावर जाईल. म्हणून पूर्व शब्द टाकला. त्याच्यानंतर दंडत्वादी वारणाय अनन्यथा सिद्धत्व विशेषणस्य आवश्यकत्वेन ततएव रासबादी वारण संभवे नियतपदम अनर्थकमेव. बरं, दंडत्वादी वारणाय.
आता दंडत्वादी वारण, दंडत्व कार्य नियत पूर्व वृत्ती है की नाही दंडत्व? नियत पूर्व वृत्ती, नियत पूर्व वृत्ती है। कार्य कोण? घट, घटावर कोण? घटाला कारण कोण? दंड। आणि हे दंड नियत पूर्व वृत्ती जसं आहे तर दंडासोबत राहणार कोण? दंडत्व। दंडत्व सुद्धा दंडासोबत नियमान आहे की नाही? नियत पूर्व वृत्ती आहे, अवश्यम भावी। पण नियत पूर्व वृत्ती या शब्दाचा काय? अवश्यम भावी अर्थ आहे। ते नियमान राहतच कोण? दंडत्व। दंडाच्या ठिकाणी दंडत्व राहतात। दंड कोणाला कारण आहे? घटाला कारण आहे। परंतु दंडत्व कसं आहे? अन्यथा सिद्ध आहे। दंडत्व कसं आहे? अन्यथा सिद्ध। दंडापासून घट बनला की दंडत्वापासून घट बनला? दंडापासून। मोबाईल मध्ये बोट घालू नको। घट कशापासून बनलाय? दंडापासून, दंडत्वापासून नाही। मग दंडत्व कसं झालं? अन्यथा सिद्ध। म्हणून एक पद टाका, म्हणजे काय टाका? अन्यथा सिद्धत्व। जे अन्यथा सिद्ध नसतं त्याला काय म्हणायचं? अनन्यथा सिद्धत्व। अनन्यथा सिद्ध आणि त्याच्या ठिकाणी राहणारा धर्म अनन्यथा सिद्धत्व। अनन्यथा सिद्धत्व सुद्धा पद टाका। कशामध्ये? लक्षणामध्ये। लक्षणामध्ये अनन्यथा सिद्धत्वे सती कार्यनियत प्रवृत्तित्वे सती कारणम नाही। अनन्यथा सिद्धत्वे सती कार्य नियत पूर्व वृत्तित्वम कारणम असं अलग लक्षात। तर अनन्यथा सिद्धत्व पद टाकल्यानंतर विशेषणाचे आवश्यकत्वेन, हे अतिशय आवश्यक आहे। कोणतं पद? अनन्यथा सिद्ध। अनन्यथा सिद्ध म्हणजे काय? अन्यथा सिद्ध नसणं। कारण असलं पाहिजे आणि ते कसं नसलं पाहिजे? अन्यथा सिद्ध नसलं पाहिजे, अवश्य आहे। आणि तत्वेवर असबाधी वारण संभवे। आणि मग नियत पद टाकायची गरजच नाही म्हणले। त्यानंच काय होईल? रासबाधीचं काय होईल? वारण होईल। रासबाधीवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद टाकलं होतं? नियत पद टाकलं होतं। आणि नियत पद टाकायची गरजच नाही जर अन्यथा सिद्ध हे पद टाकलं तर। कारण अनन्यथा सिद्ध जे राशम काय? अन्यथा सिद्ध आहे, त्याच्यावर अतिव्याप्ती होऊन म्हणून काय टाकलं? नियत पद। आणि मग अनन्यथा सिद्ध पद टाकलं की आपोआपच अतिव्याप्ती हटली। कोणाची? गाढवावरची। नियत पद टाकायची गरज नाही। नियत पदम अनर्थकमेव। नियत पद कसं आहे? अनर्थक आहे। एवंच अन्यथा सिद्ध अनन्यथा सिद्ध कार्य पूर्ववृत्ती कारणमिति फलितम। फलितार्थ असा निघाला की कसं पाहिजे? लक्षण कसं होईल? मग कारणाचं लक्षण कसं होईल? अनन्यथा सिद्ध कार्य पूर्व वृत्ती कारणम इति। जे अनन्यथा सिद्ध आहे आणि कार्याच्या नियत पूर्व वृत्ती आहे त्याचं नाव कारण। कारणाचं लक्षण काय झालं? अनन्यथा सिद्ध कार्य पूर्व वृत्ती। अनन्यथा सिद्ध म्हणजे अन्यथा सिद्ध नाही, अन्यथा सिद्ध भिन्न, अन्यथा सिद्धाहून वेगळं, अन्यथा सिद्ध नसावं। मग अन्यथा सिद्ध नसावं म्हणलं की काय काय कशावरची अतिव्याप्ती हटली? गाढवावरची, दंडत्वावरची आहे की नाही? दंडत्व बी कसं आहे? अन्यथा सिद्ध आहे। मग अनन्यथा सिद्ध म्हणलं की अन्यथा सिद्ध जे आहे ते गेले। अन्यथा सिद्ध म्हणजे अन्यथा सिद्धाहून वेगळं। कार्यपूर्ववृत्ती, कार्याच्या नियमाना अगोदर असणार त्याचं नाव काय? कारण। असा फलितार्थ निघाला। अनन्यथा सिद्धत्व म्हणजे काय हो? तर अन्यथा सिद्धी शून्यत्वम। अनन्यथा सिद्धत्व म्हणजे काय? अन्यथा सिद्धी शून्यत्वम। अन्यथा सिद्धी नावाचा दोष, ह्या दोषाने जे रहित आहे त्याला म्हणायचं अन्यथा सिद्ध। काय म्हणायचं? अन्यथा सिद्ध। अन्यथा सिद्धामध्ये कोणता दोष राहतो? अन्यथा सिद्धी नावाचा। कळलं है ना? दोष आहे कोण? एखादा खोटारडा, हा माणूस काय? खोटारडा आहे। तर खोटारडा माणसावर कोणता दोष राहील?
खोटेपणा है ना. हे खोटेपणा जसा दोष आहे. खोटेपणा ज्याच्या ठिकाणी राहतो, खोटं बोलणेपणा ज्याच्या ठिकाणी, त्याला म्हणतात खोटारडा. चोर, चोरी नावाचा धर्म ज्याच्या ठिकाणी राहतो, चोरी नावाचा दोष ज्याच्या ठिकाणी, त्याला काय म्हणतात चोर. आलं की नाही लक्षात. तसं अन्यथा सिद्धी नावाचा दोष ज्याच्या ठिकाणी राहतो, त्याला काय म्हणायचं अन्यथा सिद्ध. कळालं. आणि अन्यथा सिद्ध म्हणजे अन्यथा सिद्धी शून्य. अन्यथा सिद्धी ही आवश्यक क्लुप्त नियतपूर्ववृत्तिभिः दंडादिभिः एव घटरूप कार्य संभवे तत्सहभूतत्वम् तच्च दंडत्वादौ वर्तते अतः दंडत्वादिकम अन्यथा सिद्धम. है ना. म्हणून दंडत्वादिक कसे आहेत, अन्यथा सिद्ध आहेत. का दंडत्वादिक अन्यथा सिद्ध आहेत? कारण अन्यथा सिद्धी ही आवश्यक नृत्त म्हणजे प्रसिद्ध. अन्यथा सिद्धी म्हणजे जे प्रसिद्ध असणारे किंवा स्वीकृत असणारे, क्लुप्त या शब्दाचा अर्थ काय, प्रसिद्ध. प्रसिद्ध कोण, नियतपूर्ववृत्ती. दंडाच्या नियतपूर्ववृत्ती, कारणाच्या नियतपूर्ववृत्ती कोण आहेत, कार्याच्या नियतपूर्ववृत्ती कोण झालं, दंड. नियतपूर्ववृत्तीभिः कोण, दंडादिभिः. नियतपूर्ववृत्ती कोण झाले, कोणाच्या, कार्याच्या नियतपूर्ववृत्ती दंड आहे. त्याच्यानंतर कोण आहे, कुलाल आहे, माती आहे. कशा करता, घटरूप कार्य संभवे. घटरूप कार्याकरिता कोण, अवश्य नियतपूर्ववृत्ती कोण झाले, दंड वगैरे, हे प्रसिद्ध आहे की नाही. आणि तत्सहभूतत्वम, आणि त्या दंडाच्या सहभूतत्व सोबत कोण असतात, तच्च दंडत्वादो. दंडाच्या सहभूत कोण झालं, सहभूत म्हणजे सोबत कोण, दंडत्व. दंडाच्या सोबत कोण झालं, दंडत्व. परंतु ते काय वर्तते, ते दंडत्व सुद्धा आहे, म्हणजे वर्तते म्हणजे आहे. म्हणून दंडत्वादिकम अन्यथा सिद्धम. दंडत्वादिक काय झाले, अन्यथा सिद्ध झाले. सोबत राहणारे पण ते काय नाहीत, कार्य नियत पूर्ववृत्ती असून सुद्धा ते कसे आहेत, अन्यथा सिद्ध आहेत. अनन्यथा सिद्ध जे कोण, अनन्यथा सिद्ध कोण, दंड. आणि त्या दंडाच्या सोबत राहणारा कोण, दंडत्व, हे मात्र काय झाला, अन्यथा सिद्ध झाला. कोण, दंडत्व. कळलं ना. कार्य जे घट बनत असतो त्याला कारण कोण, आवश्यक अवश्य स्वीकृत कोण आहे, दंड आहे. दंड धरा की. घट रूप कार्य बनवण्याकरता आवश्यक कोण आहे, दंड आहे. आणि दंड हे कसं आहे, अनन्यथा सिद्ध आहे. अनन्यथा सिद्ध आहे दंड. आणि त्या दंडावर जे दंडत्व राहतं ते काय मात्र आहे, अन्यथा सिद्ध. बस एवढंच त्या ओळीचा अर्थ हो गया समय. अरे एक डबल एवढंच व्हायला तर असंच काय.